Welcome to session 5. Some more problems on minimization and maximization. This is the first problem. Minimize z equal to 6x plus 21y subject to the constraint x plus 2y greater than equal to 3, x plus 4y greater than equal to 4, 3x plus y greater than equal to 3, x positive, y positive. Okay, so what we do? First upon we convert this constraint means in equation into equations. इन इक्वेशनचं रूपांतर आपण कशात करणार? इक्वेशन्समध्ये करणार. नंतर याच्यावरनं काय शोधणार आपण? पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑन वाय ॲक्सिस, नंतर साइन ऑफ इन इक्वेशन and then turn towards region in which solution lies. Okay, table नेहमी सारखा. मग फर्स्ट इन इक्वेशन x plus 2y greater than equal to 3, it becomes equal x plus 2y equal to 3. एक्स ॲक्सिसवरचा वाय कोऑर्डिनेट आपण 0 घेतो म्हणजे 3 0. वाय ॲक्सिसवरचा एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजेच वाय इक्वल टू काय येईल? 3/2. साईन कसं आहे? ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजेच याचं साईड कोणतं आहे? नॉन ओरिजिन साईड, अबोव द लाईन, नॉन ओरिजिन साईड. सिमिलरली टेक second in equation x plus 4y greater than equal to 4. If we convert it into equation, it becomes a line x plus 4y equal to 4. पुढचा पॉइंट फॉर x y 0 टाका, तुम्हाला मिळेल 4 0. आता x 0 करा, 4y equal to 4 म्हणजे 1. साइन ग्रेटर दॅन इक्वल टू अगेन नॉन origin side. One more in equation is there, 3x plus y greater than equal to 3. If we convert it into equation, this point x साठी y 0 करा, 3x equal to 3. y साठी x 0 करा, y equal to 3, sign again greater than equal to, and you got region again non origin side. Am I correct? Since x greater than equal to 0, y greater than equal to 0, solution lies in first quadrant. Solution lies in first quadrant. ओके, आता आपल्याला याचा काढायचा आहे ग्राफ. ओके, फॉर ग्राफ ड्रॉ ओ एक्स, ही लाईन ड्रॉ केली. OX, call it as a x axis. OY, call it as a y axis. Okay, x axis draw केला, y axis draw केला. Then scale घेऊन टाका. On x axis काय येईल? 1 centimeter equal to 1. This is 2, this is 3, 4, 5. Okay, y axis, x axis 1 सेंटीमीटर इक्वल टू 1. y सेंटीमीटरला 3 पर्यंतच आहे. मग y ॲक्सिस 2 सेंटीमीटर इक्वल टू 1 जरी घेतला तरी चालेल. 1 2
3 एवढं डिस्टन्स आणखी येईल. इफ वी एक्सटेंड इट देन दिस इज 4. एम आय करेक्ट? ओके. मग पहिला पॉईंट 3 0 दोन्ही ॲक्सिसवर सेम घेतलं तरी पण चालेल. ओके. 3 0 बी 3/2 बी 0 3/2 draw a line joining these two points. या दोघांना जोडणारी लाईन अँड हुज इक्वेशन इज x plus 2y equal to 3. Then 4 0 C 4 0 okay D 0 1 आणि या दोघांना जोडणारी ही दुसरी लाईन तुम्ही ड्रॉ करा. ओके. हिचं इक्वेशन आहे x प्लस 4y इक्वल टू 4. तिसरी लाईन E 1 0 F 0 3 जॉईन देम. बघा यांना जोडणारी ही तिसरी लाईन 3x प्लस y इक्वल टू 3. ओके. आता सगळ्यांना साईन कोणता आहे? ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. मग सगळ्यांना साईन जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर सगळ्यांच्या बाहेरचा पोर्शन बघा हिच्या पण बाहेरचा, हिच्या पण बाहेरचा, हिच्या पण बाहेरचा फर्स्ट क्वाड्रंटमधला हा पोर्शन हे तुमचं सोल्युशन सेट आहे. फिजिबल रिजन आहे. कोणता? हा पहिला पॉईंट. बघा हा एक पॉईंट आहे. हा 2 पॉईंट मिळाले. हा पॉईंट मिळाला याला नाव देऊ P आणि इथं आणखी एक पॉईंट मिळाला त्याला नाव देऊ Q आणि हा झाला तुमचा फिजिबल रिजन. काय आला फिजिबल रिजन? फिजिबल रिजन इज फिगरमध्ये बघून सांगा. फिजिबल रिजन इज आउटसाइड बाहेरचा पोर्शन कुणाच्या? हा पॉईंट, हा पहिला पॉईंट. हा काय आहे? सी सी पी क्यू एफ. कसा आहे तो? अनबाउंडेड. शोन बाय shaded lines in figure. फिगरमध्ये तो कसा दाखवलेला आहे? शेडेड लाईन्सने दाखवलेला आहे. व्हेअर सी चे कोऑर्डिनेट 4 0 P lie on P कोणत्या दोन लाईनवरती आहे? एक ही आणि एक ही. x प्लस 2y इक्वल टू 3 आणि x प्लस 4y इक्वल टू 4. दोघांची सबट्रॅक्शन करा. x गेला. मायनस 2y इक्वल टू -1 म्हणजेच y इक्वल टू 1/2. y इक्वल टू 1/2 याच्यात टाकून द्या अँड देअरफॉर x प्लस 2y ची किंमत काय आहे? 1/2. ही y ची किंमत इक्वल टू 3 म्हणजेच x किती मिळाला? 2 आणि म्हणून P पॉईंट काय मिळाला? 2, 1/2. हा P मिळाला 2, 1/2. Q lie on Q lie on 3x plus y 3x plus y इक्वल टू 3 आणि दुसरी लाईन ही आहे x plus 2y इक्वल टू 3.
कोइफिशियंट सेम करायचं असेल तर याला 2 ने गुणा, याला 1 ने गुणा, दोघांची वजाबाकी करा. 2y कॅन्सल होईल. 3 दून 6 मधून 1 गेला. 5x 3 दून 6 मधून 3 गेले. 3 म्हणून x इक्वल टू 3/5. ही किंमत कुठं टाकायची? फ्रॉम पुट इन. ही किंमत कुठं टाका? पुट इन x 3x प्लस y इक्वल टू 3. मग 3 इंटू 3 9/5 प्लस y इक्वल टू 3 आणि म्हणून y इक्वल टू 3×5 15 मधून 9 गेले. ओके, एम आय करेक्ट? 9 आणि 1 10 5 15, 9 6 15 आणि म्हणून क्यूचे कोऑर्डिनेट काय आले? 3/5 6/5. क्यू मिळाला 3/5 6/5 अँड यप तुमच्याकडे आहेच 0 3. कॉर्नर पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधले. ओके, देन नेक्स्ट पार्ट. आता फक्त काय करायचं? झेडच्या किमती या पॉइंट्सला चेक करायच्या. झेड काय आहे? 6x प्लस 21y ॲट पहिला पॉइंट C 4,0. झेडची किंमत 6 चौक 24 प्लस 0 21. P 2.5. झेडची किंमत 6 दून 12 प्लस 21/2 म्हणजे 21 म्हणजे 10.5. ओके, 12 दून 24 आणि 21 45/2 म्हणजेच 22.5. ॲट पॉइंट Q 3/5 6/5. झेडची किंमत, मग झेडची 6 3 18/5 प्लस 21 इंटू 6 126 6 6 6 2 12 अपॉन 5 126 आणि 8 आणि 6 14. ओके, 2 आणि 144/5 म्हणजेच किती? 5 दून 10 5 8 40 5 8 40. ओके, आणि ॲट पॉइंट यप 0 3 21 गुणिले 3 63. सांगता का? सगळ्यात कमी किंमत प्रॉब्लेम मिनिममचा आहे. कमीत कमी किंमत किती आहे? अँड देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 22.5 ॲट P2 आणि 1/2. हे तुमचं आन्सर असेल. P2 and 1/2 and it is your answer of the given problem. ओके, तर असा हा तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. मॅक्झिमाइज झेड इक्वल टू x प्लस y सब्जेक्ट टू x प्लस y लेस दॅन इक्वल टू 10, 3x minus 2y less than equal to 15 and x less than equal to 6. Okay, as usual what we do? First we prepare a table contains first column inequations, second column equations, third columns points on x axis, y axis, sign and region in which where our solution lies. Okay, first inequation
x plus y less than equal to 10. Convert into equation x plus y equal to 10. x साठी y coordinate 0 करा, y साठी x coordinate 0 करा. साइन लेस दॅन इक्वल टू आहे. तुमचा सोल्युशन सेट लाईनच्या कोणत्या साईडला असेल? ओरिजिन साईडला असेल. सेकंड इन इक्वेशन 3x minus 2y less than equal to 15 equal 3x minus 2y equal to 15. x साठी y 0 करा, 3 5 15. y साठी x 0 करा, 15 upon minus 2 minus 15 upon 2 again origin side. Then x less than equal to 6, x equal to 6, this line only passes through 6 0 and parallel to y axis. Sign is same, therefore again region is origin side. X positive since x positive, y positive, meaning solution lies in first quadrant. सोल्युशन कुठं आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. आता राहिला आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफसाठी आपण काय करणार? ग्राफसाठी काय करणार? ड्रॉ द ग्राफ. आता निगेटिव्ह सुद्धा पॉईंट आहे मायनस वाय ॲक्सिसवरचा. ओके, मग स्केल घ्या आणि तुमचा व्यवस्थित सुटेबल स्केल घेऊन ग्राफ काढा. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, स्केल घेतला 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 ऑन बोथ द ॲक्सिस. 10 0 ही पहिली लाईन आहे. 10 0 दुसरा आहे पॉईंट बी. 0 10 जोडा. प्लेन लाईनने जोडा आणि तिच्यावर त्या लाईनचं इक्वेशन राईट डाऊन करा. हा तुमचा पहिला लाईन. दुसरा लाईन 5 0 हा इथं येईल सी. 5 0 डी. 0 6 हा इथं असेल 7 आणि हा असेल 0 -15 अपॉन 2. हा पॉईंट आहे तुमचा डी. जोडा. ओके, join them. You got this line whose equation is 3x minus 2y equal to 15. Then x equal to 6. 6 मधून जाणारी x equal to 6 ही तुमची लाईन आहे पॅरलल टू y axis 6 0. ओके, आता बघा सगळ्यांची कोणती साईड आहे? ओरिजिन साईड. याची ओरिजिन साईड, याची ओरिजिन साईड, याची ओरिजिन साईड पहिल्या क्वाड्रंटमधला. म्हटलं सगळ्यांची ओरिजिन साईड बघा. हिच्या इकडची हा पार्ट, हा पार्ट, हा पार्ट, हा तुमचा सोल्युशन सेट आहे. ओ हा पॉईंट मिळाला सी. इथं पॉईंट मिळाला पी. इथं पॉईंट मिळाला क्यू, बी आणि ओ. फिजिबल रिजन इज, फिजिबल रिजन इज ओ सी. बघा पुन्हा ओ सी इथून इथं गेला हा पोर्शन. ओ सी इथं इंटरसेक्ट झाला. पी इथनं पुन्हा इंटरसेक्ट झाला.
Q नंतर B आणि O. Bounded, shown by shaded lines, shown by shaded lines. Okay, where shown by shaded lines, shaded lines ने तो पोर्शन दाखवलेला आहे. where त्या लाइन्स कोणत्या? where O origin, C 50, P lie on x equal to 6 and 3x minus 2y equal to 15. साहित्रिक 18 minus 2y equal to 15. इकडे घ्या 3 equal to 2y म्हणजेच y equal to 3/2 आणि म्हणून p चे कोऑर्डिनेट येतील 6 आणि 3/2. ओके, देन Q lie on, Q पॉइंट आला कोणकोणत्या लाईनवरती आहे? x equal to 6 and x plus y equal to 10 आणि म्हणून y equal to 4 and therefore Q is 6, 4 and B 0, 10 and therefore value of Z at पहिला पॉइंट ओरिजिनला 0 plus 0, 0, C 5, 0, 5 plus 0 equal to 5, P ला 6 आणि 3/2, 6 plus 3/2 म्हणजेच 7.5. ॲट Q 6, 4 झेडची किंमत 6 plus 4, 10 आणि ॲट पॉइंट B 0, 10 झेडची किंमत 0 plus 10 equal to 10. प्रॉब्लेम कसला आहे? मॅक्झिममचा पॉइंट आहे and therefore maximum value of Z, therefore maximum value of Z is 10. पण कोणत्या पॉइंटला? ॲट Q 6, 4 and B 0, 10. दोन पॉइंटला सेम किंमत आली and therefore solution lies on segment BQ, that is infinite, many solutions, infinite many solutions आणि hence the problem. आणि असा हा एक छानसा इन्फायनाईट मेनी सोल्युशनचा प्रॉब्लेम. असा हा तुमचा LPP टॉपिक. प्रॉब्लेम याच्यावर खूप छान छान आहेत. बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा. हिअर आवर फर्स्ट पेपर कंप्लीट्स. बेस्ट ऑफ लक फॉर ऑल ऑफ यू. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॉल मी. माझा फोन नंबर आपल्याकडे आहे. काही शंका असेल तर जरूर तुम्ही मला विचारू शकतात. पण हे प्रॉब्लेम स्वतः सोडून ग्राफ काढून बघा. एकच प्रॉब्लेम येणार आहे 4 मार्कासाठी ॲन्युअलला. ओके, सो थँक यू फॉर युअर काइंड कोऑपरेशन. आय स्टॉप हिअर. बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर कमिंग प्रिलिम as well as annual exam. Okay, thank you.